म्हणजे काय, समजा एखादा लहान मुलगा आहे, त्याला राग आलेला आहे, हम्म. त्याच्या शेजारी गन पडली आहे, त्याला त्या गनचं काही नॉलेज नाही आणि ती तू उचलूही शकत नाही कारण त्याच्याकडे ती ताकद नाही. ताकद नाही. हा. पण एखादा कुमार अवस्थेतला असेल 7वी 8वीतला, हम्म. त्याला खूप राग आला तर ती शेजारची गन उचलून तो फेकून मारू शकतो समोरच्याला, बरोबर. कारण तेवढी ताकद त्याला त्याच्याकडे आहे. पण त्याला तेवढी अजून बुद्धी नाही की चालवायची याच्याने कशी. एक्झॅक्टली. बरोबर. पण जर एखादा तरुण असेल, त्याला महाभयानक राग आला, हम्म. त्याला त्या गन मधलं काही नॉलेज सुद्धा नसू दे, तो ती गन उचलेल, तो काहीतरी खटके ओढेल आणि समोरच्याला ठार मारेल. पण हेच माणूस वृद्ध झाला की परत त्याची एनर्जी थोडीशी कमी होईल, कमी होत. त्याला परत ती डेअरिंग राहणार नाही ती बंदूक उचलायची, आणि माणूस मृतावस्थेत गेला म्हणजे तो परत बाल्यावस्थेसारखा होतो. ती गन शेजारी पडली तरी त्याला ती उचलता येत नाही. तर असा विषय की कुठल्या ग्रहांचे अँगल किती स्ट्रॉंग आहेत पत्रिकेत, त्याच्यावरनं आपल्याला किती स्ट्रॉंग रिझल्ट मिळणार आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागतं.